वरणगे आणि पाडळी गाव हे नदीकाठावर असल्यानं महापुराच्या दरम्यान या दोन्ही गावामध्ये पुराचं पाणी शिरत असतं। त्यामुळे शेतीबरोबरच घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं। या पार्श्वभूमीवर यावर्षी पुराच्या पाण्यामुळे कुणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेत ग्रामपंचायतीनं पूर येण्यापूर्वीच सुमारे 20 कुटुंबांना आणि 204 जनावरांना स्थलांतरित केलंय। मात्र वरणगे इथले भैरू पाटील, प्रसन्न कनोज, द्राक्षवती केरमोड, श्यामसुंदर पाटील आणि बाबासो पाटील या 5 कुटुंबांच्या घरांची पडझड झाली आहे। तर पाडळी इथल्या भगीरथी पाटील, विश्वास पाटील यांच्या राहत्या घराची पडझड झाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। पडझड झालेल्या घरांचे पंचनामे सरपंच शिवाजी गायकवाड, उपसरपंच विठ्ठल पाटील, तलाठी सीमा कांबळे, ग्रामसेवक अवधूत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन केले आहेत। भागीरथी पाटील यांच्या घराची यावर्षी पडझड झाली असून 2019च्या महापुरावेळी त्यांच्या घराची पडझड झाली होती, मात्र त्याची अद्यापही त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। 2019ला पूर आलेला त्यावेळेला घर पडलं, त्यावेळेला आम्हाला शासनाने काही मदत केली नाही आणि आता बी देखील पडले। आता शासनाचं लक्ष द्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। गेल्या 8 दिवसांपासून पुराचं पाणी शेतात आहे। रस्त्याची उंची वाढवली मात्र पाणी प्रवाहित होण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही। यामुळे गावातील 80% शेतीचं नुकसान होत आहे।